नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण नवीन भरतीविषयी बोलणार। ती भरती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन भरती निघलेली आहे। जसं काय अर्ज करायचा, कसा अर्ज करायचा, ऑलरेडी मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मेसेज दिलेलाच आहे, जो आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती ग्रुप तयार केलेला आहे। टेलिग्राम चॅनल तर आता बंद झालेला आहे, म्हणून टेलिग्राम चॅनलवरती कोणतेही विद्यार्थी असतील जे चेक करत असतील, कारण की 22 तारखेपर्यंत टेलिग्राम चॅनल बंद करण्यात आलेलं आहे नीट परीक्षेमुळे। आणि आता मी एक व्हॉट्सअप चॅनल आपला स्पेशली ग्रुप बनवलेला आहे। त्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकलेली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन चेक करू शकता आणि चॅनलला ग्रुपला जॉईन होऊ शकता। किंवा काही विद्यार्थ्यांना जर समजा जॉईन होत येत नसेल तर त्यांनी कमेंट करू शकता आणि डायरेक्ट मी तुम्हाला लिंक पाठवू शकतो। जास्त वेळ न घेता सगळ्यांना एक महत्त्वाची बातमी सांगतोय, ती म्हणजे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी आता पद भरती होणार आहे त्या पद भरतीविषयी आपण बोलणार आहे। ती म्हणजे शिपाई आणि स्वयंपाकी। कोणती होणार आहे? स्वयंपाकी आणि शिपाई ही पद भरती होणार आहे। आता या पद भरतीविषयी मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती जो मेसेज टाकला होता त्या मेसेजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सगळी डिटेल माहिती तुम्हाला भेटेल, कारण खूप जणांचे असे प्रश्न असतील की सर आता हे होणार आहे, कारण हीच भरती 2024 मध्ये झाली होती। कदाचित काही जणांना माहित नसतील, जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील। 2024 मध्ये ही भरती झाली होती आणि 2023 मध्ये ही भरती झाली। पण या भरतीत 2023 मध्ये बघायला गेलं तर फक्त 14 जागा होत्या। पहिले अगोदर त्यांनी सांगितलं होतं 4 जागा, पण या 4च्या 14 जागा झाल्या, म्हणजे 10 जागा एक्स्ट्रा वाढल्या। आणि 2024 मध्ये ही जी भरती झालेली आहे या भरतीमध्ये टोटल 17 जागा होत्या। किती जागा होत्या? टोटल 17। मी तुम्हाला नेहमी अपडेट देत असतो मित्रांनो, कारण की या ज्या जागा आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या जागा वाढतच असतात आणि हे जे अर्ज आहेत हे ऑफलाईन अर्ज आहेत। पण आता तुम्हाला अर्ज कसा करायचा, पात्रता काय असली पाहिजे, अनुभव कसा असला पाहिजे, सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे। आणि हा जो अर्ज आहे हा फक्त 7वी पासवर आहे। कितवीवर आहे? 7वी पासवर। म्हणजे तुम्ही आता जी मुंबई हायकोर्टची एक्झाम दिलेली शिपाईची सेम तशीच एक्झाम आहे, काही फरक नाहीये, काही चेंजेस नाहीयेत। आणि 30 मार्काचाच पेपर आहे आणि तो पण ऑफलाईन पेपर आहे। फक्त तुम्हाला हा जो अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। आणि ऑफलाईन पद्धतीने कशा प्रकारे भरायचा आहे, काय माहिती भरायची, ही सगळी माहिती सांगतो। म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे सगळ्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे, ज्या ज्या ताईंना वाटतं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्याला काम करायचंय, सरकारी नोकरीमध्ये काम करायचंय, तर त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे। कारण की त्यांचे इथे सिलेक्ट होण्याचे चान्सेस 100% येतं। किती टक्के येतं? 100%। आणि भावांना राग नाही येतात, सगळ्यांना सांगतोय की काही भावांना राग येत असेल, ते म्हणत असतील की सर तुम्ही असं कसं म्हणताय की स्पेशली ताईंसाठी आहे। कारण की स्वयंपाकी आणि शिपाई हे जे दोन्ही पद आहेत हे खास करून त्या महिलांसाठी, त्यांच्यासाठी आहेत की ते स्वयंपाक करून म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयासाठी या जागा निघलेल्या आहेत। म्हणून लक्षात असू द्या, जर काही भावांना जर स्वयंपाक वगैरे जमत असेल, स्वयंपाक वगैरे करता येत असेल, तर त्यांना पण विनंती आहे, तुम्ही पण हा अर्ज भरू शकता। तर म्हणून जेवढ्या ताई आहेत त्या सगळ्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ओके। म्हणून नाही तर 1000 वेळा तुम्ही अजून कमेंट करणार की नाही सर मग आम्हाला हे नाही समजलं, तुम्हाला ते नाही समजलं। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, अर्ज कसा करायचा, काय करायचा ते सगळं सांगतो। आणि हा ऑफलाईन अर्ज आहे। ऑफलाईन अर्ज मी तुम्हाला आपल्या विवेक कुसळकर हे जे व्हॉट्सअप चॅनल आपण तयार केलेले नवीन, त्या व्हॉट्सअप चॅनलवर अर्ज टाकला जाईल। फक्त तुम्हाला जायचं झेरॉक्स दुकानावर, प्रिंट काढून घ्यायची, अर्जामध्ये काय काय माहिती भरायची ते सगळी सांगणार आहे मी तुम्हाला। लक्षात असू द्या, स्वयंपाकी आणि शिपाई ही पद जे आहे याच्यामध्ये टोटल म्हणजे 1 नंबर पद आहे, एकदम चांगलं बिंदास्त काम आहे। म्हणजे जे न्यायाधीश वगैरे जे असतात आहे का नाही, जे आपले कॅन्टीन वगैरे असतात तिथे स्वयंपाक वगैरे करायचा। आणि दुसरी गोष्ट हे शिपाई, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, त्यात काही शंका नाहीये। म्हणून हे पण पद आहे तुमच्यासाठी। लक्षात असू द्या, टोटल एकूण पद आहेत 6। आता काही जण म्हणतील 6 पदासाठी आम्ही कशाला अर्ज भरायचा? तर भावांनो आणि सगळ्या ताईंना सांगतोय, 6 पदाकडे बघू नका। मी तुम्हाला त्याच्या अगोदर, व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे की टोटल जे पद आहेत, टोटल जे 2023 चे पद होते ते 4 होते। 4 किती झाले? 14 झाले। 2024 चे किती झाले? 17 झाले। म्हणजे एक लक्षात असू द्या, हे पद वाढणार आहेत। आता इथं 6 पद झाले, या 6 पदाचे हे 100% सांगतो मी 18 पदापर्यंत जाण्याची शक्यता आहे, 100% सांगतो। पण त्याच्यासाठी तुम्ही 7वी पास असणं गरजेचं आहे। आणि मी नेहमी तुम्हाला ओरडून सांगत असतो की 7वीचं मार्कशीट काढून घ्या, ते ग्रेड मध्ये देऊ द्या का प्रेझेंटेज मध्ये देऊ द्या, कसंही देऊ द्या, पण 7वीचं मार्कशीट काढून घेऊ द्या। नाही तुम्ही काय करता, युट्यूबवर कत्र्यावानी व्हिडिओ पडलेले न्यायालयाचे, आणि तुम्ही बघता एखादा व्हिडिओ नंतरला काय बोलता की नाही सर 7वीचं मार्कशीट लागणारच नाही। आता बघा, याच्यामध्ये जी माहिती दिलेली याच्यामध्ये खास करून सांगितलेलं आहे
की तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. जर 7वीचं मार्कशीट नसेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरत नाहीत. मग तुम्ही म्हणणार की सर मग आमच्याकडे तर 10वीचं आहे, 12वीचं आहे, ग्रॅज्युएशन आहे, असं आहे तसं आहे, पण इथे 7वीचं मार्कशीट कंपल्सरी लागतं. त्यांनी अर्जामध्ये नमूद पण केलेलं आहे. आज तुम्ही जेवढे जण व्हिडिओ बघताय माझा, तुम्हाला सगळ्यांना कळत असेल की सर जेवढे, कारण की मुंबई उच्च न्यायालय मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, जी भरतीची माहिती देत असतो ना, ही 100% खात्रीशीर खरी माहिती देत असतो. जीव तोडून तुम्हाला माहिती सांगतो की हे 7वीचे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. आता शिपायाचं कट ऑफ जे लवकर पटापट लागेल काही दिवसामध्ये, त्या दिवशी तुम्हाला कळेल. तुम्ही कागदपत्रासाठी तेव्हा, आता तर शाळा खुलल्यात बाबा, नाही तुम्ही पहिले अगोदर म्हणत होते, काही जणांचे असे पण मेसेज होते की सर शाळा नाहीत वगैरे, असं तसं खुल्या नाहीत, सुट्ट्या शाळांना, पण आता शाळा खुललेल्या आहेत सगळं. आता काही काही शाळेमध्ये तुम्हाला देत नाहीत, असं तसे कारण सांगत आहेत, रेकॉर्ड नाही, हे नाही ते नाही. तर सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतो, सगळ्या ठिकाणी मार्कशीट भेटते. जर तुम्हाला भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर कारण द्यायचे नसतात, हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी या भरतीचं तर मी तुम्हाला सांगितलं. आता हे जे स्वयंपाकी आणि शिपाई हे जे पद आहे, यांनी जे 7वीवर सांगितलेले आहे, सरळ सांगितलेले आहे की 7वीची मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यासाठी एकूण पदे आहेत 6. या 6चे 18 पदे किंवा जास्त पदे वाढू शकतात. वेटिंग लिस्ट साठी त्यांनी 1 पद दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 1 पद वेटिंग लिस्ट साठी दिलेलं आहे. आणि जे 5 पदे भरण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. पण या जागा मित्रांनो 100% वाढू शकतात. आणि सगळ्या ताईंना कळकळीची विनंती आहे, खास करून तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये आणि एकदम चांगली नोकरी, एकदम बेस्ट नोकरी, ह्याच पदासाठी तुम्ही आता मुंबई उच्च न्यायालय पदाची म्हणजे जी परीक्षा दिलेली आहे, एवढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पेपर कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे. हे ऑनलाईन पेपर होत नाही, हा ऑफलाईन पेपर होतो. किती मार्काचा होतो? 30 मार्काचा हा पेपर होतो, हे लक्षात असू द्या. म्हणून ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी. या संधीचं तुम्ही सगळ्यांनी सोनं करा, खरं सांगू तर. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणणार की सर मग अर्ज कसा करायचा, काय करायचा, हा प्रश्न आहे. अर्ज 6 जुलैपर्यंत तुम्ही करू शकता. किती? 6 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे आजपासून, तुम्ही आजपासून जसा माझा व्हिडिओ बघत आहात, आजपासून तुम्ही अर्ज करू शकता, हे लक्ष असू द्या. 6 जुलैपर्यंत, 6 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. याच्यासाठी जो पगार आहे बघा, लक्षात असू द्या, मी तुम्हाला फक्त बेसिक पगार सांगत आहे. जो बेसिक पगार आहे तो बेसिक पगार सांगत आहे 16,600 ते 52,400. किती? 16,600 ते 52,400 रुपये पगार आहे. बेसिक सांगितलं. याच्यामध्ये भत्ते वगैरे त्या सगळ्या गोष्टी ऍड होणं बाकी आहेत. म्हणजे लक्षात असू द्या, 30,000च्या वरी हा पगार जातो मित्रांनो. म्हणून, आणि खास करून तुम्ही सगळे जण बोलत असतील, काही मित्र आता बोलत असतील, नाही सर तुम्ही ताईंनाच का बोलत आहेत. ताईंनाच एक त्यांना वाटतं की बाबा आपण घरात जसं काम करतोय, आहे का नाही, जसा आपण विचार करतो की नाही गड्या स्वयंपाक, या स्वयंपाकाचा किती फायदा व्हायला तुम्हाला हे कळून द्या. शिपाई हे पद आहे, ज्या आता जे पद झालं ना 1 नंबर, एवढा सोपा पेपर असतो. आता तुम्हाला याच्यासाठी मी काय करणार आहे माहितीये का, या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत अगोदर, म्हणजे आता काही जणांचे प्रश्न असतील की सर मग ऑफलाईन जो पेपर होणार आहे, हा जो स्वयंपाकी पदाची जे प्रश्नपत्रिका आहेत ना, या आपल्या चॅनलवरती तुम्हाला मोफत मी टाकणार आहे, की तुम्हाला कळेल की कशा प्रकारे प्रश्न विचारले होते, कशा प्रकारे काय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइड करणार. प्रश्नपत्रिका वगैरे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत की कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते, कशा प्रकारे प्रश्न असतात, काय, या सगळ्या गोष्टी. पण याच्यामध्ये बघा, आता काही जणांचा प्रश्न असा पण असेल की सर मग आमचं वय वाढ खूप आहे. आता एखाद्या ताईचं लग्न झालेलं आहे, बरोबर, एखाद्या ताईचं लग्न झालेलं आहे, त्यांचं वय झालेलं आहे, त्यांचं वय समजा 40 असेल, 35 असेल, 40 असेल, 42 असेल, 43 असेल, तर सगळ्या ताईंना सांगतो, एक लक्षात असू द्या, सगळ्या ताईंना सांगतो, इथे 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. पण याच्यामध्ये पण एक अट आहे. अट कोणती आहे? 18 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत कोण करू शकतं? मागासवर्गीय विद्यार्थी, म्हणजे जे कास्ट मध्ये ते करू शकतात. पण ओपन वाल्यांसाठी 18 वर्ष, लक्षात असू द्या, 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ओपन वाल्यांसाठी किती वय आहे? 38 वर्ष. आणि कास्ट वाल्यांसाठी आहे 43 वर्ष. म्हणजे तुम्ही 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता, हे लक्ष असू द्या. ज्यांचं वय आहे 43 पर्यंत ते पण अर्ज करू शकतात, हे लक्षात असू द्या. ओके. आता अर्जाची फी, आता कसं आहे, मुंबई हायकोर्टला जे आपण अर्जाची फी भरलेली आहे, किती? 1,000 रुपये आपण भरलेले आहेत.
आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, अर्ज भरताना कोणतीही चुका होऊ देऊ नका. आता कसं आहे, आपलं जर डिजिटल बोर्ड असला असतं तर मी तुम्हाला सरळ सगळंच सांगितलं असतं की अशा प्रकारे अर्ज भरा, हे करा, ते करा, हे करा. म्हणून इथं लिहिलेलं आहे, फक्त समजून घ्या. सगळ्या ताईंना एवढं सांगतो आणि सगळ्या भावांना एकच सांगतो, फक्त व्यवस्थित समजून घ्या. मी जी माहिती तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतोय ती व्यवस्थित माहिती सगळ्यांनी समजून घ्या. 1,000 रुपये फीज आहे. डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे. काय करायचंय? डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचंय आणि हा जो फॉर्म आहे हा पोस्टाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला तुम्हाला पाठवायचा आहे. बरोबर? कुठे पाठवायचा आहे? स्पीड पोस्टाने मुंबई उच्च न्यायालयाला तुम्हाला पाठवायचं आहे, स्पीड पोस्टाने. स्पीड पोस्टाचा ऍड्रेस वगैरे, ते अर्ज, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे, ते आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. आता काही जणांचे अजून असे प्रश्न येतील की सर आम्हाला व्हॉट्सअप चॅनल माहित नाही, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक पाठवतो, त्याला तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज दिसेल आणि अर्जाला जर कोणत्या भावाला किंवा कोणत्या ताईंना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटचं उत्तर मी देणार आहे. समजा तुमच्या अर्जाला काही प्रॉब्लेम येत असेल तर याची पात्रता 7वी पास आहे आणि 30 मार्काची लेखी परीक्षा आहे. बघा, नेहमी कसं आहे, माननीय न्यायालय एकच सांगतं की तुम्हाला लेखी परीक्षा जर 30 मार्काची असेल, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, लेखी परीक्षा जर 30 मार्काची असेल तर तुम्हाला 15 मार्क मिळवणे कंपल्सरी आहे. किती मार्क मिळवणे कंपल्सरी आहे? 15 मार्क मिळवणे कंपल्सरी आहे. आता 7वी पासची मार्कशीट तर तुम्हाला लागणारच आहे, पण आता मी तुम्हाला 2 मिनिटात सगळी डिटेल लगेच वाचून सांगतो. बरोबर? लगेच तुम्हाला सगळी माहिती वाचून सांगतो, हे लक्षात असू द्या. ओके, म्हणजे तुमच्यासाठी काय महत्वाच्या सूचना आहेत, काय आहेत ते सगळं सांगतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कागदपत्र. बघा, कागदपत्र कोणते कोणते लागतात. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर एका लेटरवर लिहून घ्या जे जे कागदपत्र मी सांगत आहे, आणि ते कागदपत्र तुम्हाला काय अटेस्टेड करायचे आहेत का, कसं झेरॉक्स करून काय करायचे काय नाही, सगळ्या गोष्टी जर तुम्ही माझा व्हिडिओ जसा बघतात एक लेटर पेनवर सगळं पेजवर लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. एक लक्षात असू द्या, जन्म तारखेचा पुरावा दाखला. जन्म तारखा म्हणजे ज्या दाखल्यावर जन्म तारीख असेल तुमची, म्हणजे पुरावा काय आहे तुमच्याकडे जन्म तारखेचा, तर जन्म तारखेचा पुरावा तुम्हाला काय असावा तुमच्याकडे? एक तर शाळा सोडल्याचा दाखला, बरोबर, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जे असते की नाही आपलं TC, ते शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालतं, नाहीतर दुसरं जन्म प्रमाणपत्र असेल तर ते चालतं, किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला चालतं. आता हे लक्षात असू द्या, जन्म प्रमाणपत्र. आता तुम्ही म्हणणार की सर मग माझ्याकडे आधार कार्ड आहे, आधार कार्ड चालेल का? आधार कार्ड चालणार नाही हा जन्म प्रमाणपत्राचा पुरावा म्हणून. तुम्ही बोलणार की सर आधार कार्ड चालेल का? आधार कार्ड चालणार नाही. मी तुम्हाला 3 ऑप्शन दिलेत, या 3 ऑप्शन मधून तुम्हाला एक ऑप्शन चॉईस करायचा आहे. कोणतं? एक तर तुमची शाळेची TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, दुसरा क्रमांक आहे जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर, आणि तिसरा क्रमांक आहे जर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तिच्यावर जन्म असता आपले जन्मदिनांक दिलेला असतो ते चालेल. ओके, त्याच्यानंतर आता शैक्षणिक पात्रता. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो मी, शैक्षणिक पात्रता 7वी पास असणं गरजेचं आहे. 7वीचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. आता काही भावांचं किंवा काही ताईंचं, जास्त करून खूप ताईंनी म्हणजे शाळा सोडली असेल, फक्त 7वी शिकला तुम्ही, बरोबर, 7वीच्या नंतर तुम्ही शाळा शिकला नाहीत, काही हरकत नाहीये. ही जी नोकरी आहे ही फक्त 7वीवर आहे. तुम्ही 10वी 12वी शिकणं काही एवढं हे महत्वाचं नाही. या नोकरीला महत्व आहे फक्त तुम्ही 7वी पास असणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. त्यांना गरज फक्त 7वी पासची, ग्रॅज्युएशन 12वी 10वी याची काही गरज नाहीये. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला 7वीचं मार्कशीट लागणार आहे, 7वी पास असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर समजा 10वी 12वी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी जर असेल तर ठीक आहे, ते पण चालेल, पण तुमच्याकडे 7वीचं पास असणं गरजेचं आहे. स्वयंपाक अभ्यासक्रमात मान्यता प्राप्त जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही स्वयंपाक केलेला आहे एखाद्या संस्थांमध्ये, बरोबर, एखाद्या स्वयंपाक तुम्ही केलेला आहे, त्याच्याकडून मान्यता प्राप्त विद्यापीठ असेल किंवा काही असेल किंवा काही इन्स्टिट्यूट असेल किंवा कुठेतरी तुम्हाला एक अनुभव असेल, ते अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. स्वयंपाकाचा कामाचा अनुभव दाखला, तुम्ही स्वयंपाक जे काम केलेलं आहे, स्वयंपाकाचं कोणत्या ठिकाणी काम केलं असेल, बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वयंपाकाचा दाखला द्यावा लागेल, अनुभव दाखला. हा अनुभव दाखला तुम्ही स्वतः जरी तयार केला तरी चालेल, काही हरकत नाहीये. अनुभव दाखला लक्षात असू द्या. आता हे जर तुम्हाला माहित नसेल की सर मग अनुभव दाखला कसा तयार करायचा, बरोबर, हे जर तुम्हाला माहित नसेल अनुभव दाखला कसा तयार करायचा, काय काय तयार करायचा, फॉर्मॅट कसा असतो, काय असतो, तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, ते पण तुम्ही कमेंट करू शकता, ते पण मी तुम्हाला त्याची माहिती
लिंक देईल, नाही तर किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टाकेल. समजा तुम्हाला अनुभव दाखल्याविषयी काही जर प्रॉब्लेम असेल तर. जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेले 2. बघा मी म्हटलं ना, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, इथे हाच प्रश्न आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाची ही जे भरती झालेली आहे मागे, म्हणजे आता जो पेपर झाला, जो रिझल्ट लागले नाहीये त्याला पण आणि या पण भरतीला, कारण की मुंबई उच्च न्यायालय नेहमी कोणत्या ना कोणत्या, म्हणजे सगळे जेवढे आज असतात, लिपिक असेल, शिपाई असेल, कोणतेही त्यांचे जेवढे पद भरल्या जातात त्या सगळ्या पदामध्ये एक गोष्ट कंपल्सरी असते. ती गोष्ट म्हणजे कोणती, की जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे 2 प्रतिष्ठित व्यक्ती लागतात. आता त्यांनी इथे हे सांगितलेलं आहे, जाहिरात प्रसिद्ध नंतरची. आता तुम्ही ज्या वेळेस हा अर्ज मी तुम्हाला देणार आहे त्याच्या खाली शेवटच्या पेजला, शेवटचा सगळ्यात शेवटचा पेज आहे बघा. तुम्ही जशी पीडीएफ अशी बघणार का नाही, मी तुम्हाला पीडीएफ आता पाठवणार आहे. जशी ती पीडीएफ तुम्ही चॅनलवर बघितली, शेवटच्या पेजवर लिहिलेलं आहे की प्रतिष्ठित व्यक्ती, म्हणजे तुम्हाला जे प्रतिष्ठित व्यक्ती त्याचा एक झेरॉक्स मारून घ्या. 2 जे प्रतिष्ठित व्यक्ती तर ज्यांच्याकडे सही शिक्का आहे, शिक्का पाहिजे बरं. तुम्हाला खूप जणांना वाटते तुमचे मित्र प्रतिष्ठित येतं, तुमचे मित्र खूप हे येतं, पण तुमचे मित्रच जर समजा कोणत्या पदावर नसतील ते तुमच्या मनात प्रतिष्ठित वाटतील, न्यायालयाला प्रतिष्ठित वाटणार नाहीत. माझे शब्द जरी तुम्हाला लागत असतील, हे खरं आहे. म्हणून न्यायालय 1000 वेळा सांगतंय की प्रतिष्ठित व्यक्ती, 2 प्रतिष्ठित व्यक्तीने चारित्र्य संपन्नविषयी दिलेले प्रमाणपत्र. आता लक्षात असू द्या, प्रतिष्ठित व्यक्तीचं तुम्ही काय करता, सही घेता, शिक्का घेता, पण त्या प्रतिष्ठित व्यक्तीचे सही शिक्के सोबत मोबाईल नंबर घेणं पण गरजेचं आहे. याच्यात सांगितलेले त्यांनी प्रतिष्ठित व्यक्तीचे फोन नंबर आणि प्रतिष्ठित व्यक्तीचा फोन नंबर आणि प्रतिष्ठित व्यक्तीचा प्रमाणपत्र. आता लहान कुटुंब सोय घोषणापत्र हे पण तुम्हाला जॉईन करावं लागेल. लहान कुटुंब म्हणजे ज्या ताईंचं, ज्या भावांचं लग्न झालेलं आहे त्यांना लहान कुटुंब प्रमाणपत्र. आता तुम्ही बोलणार की सर लहान कुटुंब प्रमाणपत्र पण कुठे भेटेल, मग आता आम्हाला ते पण कंटाळा येतो सर, त्याचं पण आम्हाला सांगा. लहान कुटुंब प्रमाणपत्र मी आपल्या या पीडीएफ मध्येच तुम्हाला ते भेटून जाईल. ओके, हे लक्षात असू द्या, ते पण आपल्या चॅनलवरती मी टाकून देईन. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही, तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, जो मी पीडीएफ तुम्हाला पाठवत आहे, झेरॉक्सच्या दुकानावर जायचंय, झेरॉक्सच्या दुकानावर जाऊन व्यवस्थित एक शब्द न चुकता, जर तुमचा एखादा जर शब्द चुकला, समजा याच्यामध्ये डिमांड ड्राफ्ट मध्ये जर एखादा शब्द चुकला तर प्रॉब्लेम होणारच. दुसरी गोष्ट, तुम्ही जो अर्ज तुम्ही भरताय त्याच्यामध्ये जर तो एखादा जर अर्ज तुमचा चुकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून लक्षात असू द्या, अर्जामध्ये एकही चूक झालेली नाही पाहिजे, हे लक्षात असू द्या. म्हणून मी तुमच्या सोबत सगळं, म्हणजे जेवढं अर्ज आहे, जेवढं फॉर्मॅट आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला म्हणजे पाठवणार आहे. फक्त तुम्हाला अर्ज व्यवस्थित भरायचा आणि स्पीड पोस्टाने पाठवायचा. स्पीड पोस्टाने कुठे पाठवायचा, काय पाठवायचा, त्याचा पण पत्ता मी त्या याच्यामध्ये अर्जामध्ये दिलेला आहे. त्याच पत्त्यावर तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे. त्याच्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला, बराबर, जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट. बघा हे वयाचं दिसतंय का तुम्हाला, इथे कास्ट सर्टिफिकेटचा दाखला तुम्हाला लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला, बराबर. जे कास्ट मध्ये येतात त्यांनी कास्ट सर्टिफिकेटचा दाखला तुम्हाला लागणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि डोमोसाईल सर्टिफिकेट हे पण तुम्हाला लागणार आहे. मी अगोदर पण जो आपला शिपायाचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या वेळेस पण सगळे कागदपत्र तुम्हाला सांगितले होते. बघा, कास्ट सर्टिफिकेट, डोमोसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदललेले असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तावेज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेला विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. म्हणजे बघा, एखाद्या ताईचं लग्न झालेलं आहे, ज्या ताईंचं लग्न झालेलं आहे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी, मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे, मॅरेज सर्टिफिकेट लागतंच तुम्हाला. कारण की तुम्ही मुंबई हायकोर्टचा अगोदर जो अर्ज भरला असेल त्या टायमाला पण तुम्ही तिथे टाकला असेल, मॅरेज सर्टिफिकेट अपलोड केले असेल, तर आता पण मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजे जी झेरॉक्स आहे ती तुम्हाला अर्जासोबत पाठवायची आहे. आणि लक्षात असू द्या, मुंबई हायकोर्ट ओरिजिनल साईटच्या यांच्या नावाने काढलेला. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की सर मग आम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा, 1000 रुपये भरायचे, कसे भरायचे, तर बघा लक्षात असू द्या, पेज नंबर 4 नंबरवर पेज नंबर 4 वर दिलेलं आहे, बॉम्बे हायकोर्ट डिमांड ड्राफ्ट कशाच्या नावाने बनवायचा, बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट, जी बॉम्बे हायकोर्टची ओरिजिनल साईट आहे ना त्याच नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे. या नावाने डिमांड ड्राफ्ट काढलेला 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असला पाहिजे. आणि लक्षात असू द्या, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह सर्व भरलेले असले पाहिजे, सगळे व्यवस्थित लिहिलेले असले पाहिजेत.
जर एखादी माहिती जर चुकलेली असेल तर अर्ज बाद ठरतो, हे लक्षात असू द्या. न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणताही दस्तावेज सादर करणं अनिवार्य आहे. समजा न्यायालयाला जर वाटलं, आता तुम्ही एखादं कागदपत्र चुकीचा केला अपलोड, म्हणजे चुकीचा पाठवला त्यांना, आणि मग नंतरला तुमचं सिलेक्शन झालं, आणि मग त्यांना वाटलं की त्यांना जर शक आला की नाही हा प्रमाणपत्र आम्हाला ओरिजिनल दाखवा, आणि तुम्ही त्या टायमाला म्हटलात की नाही माझं प्रमाणपत्र नाहीये, ते हरवलंय, असे काही कारण जर सांगत असाल तर तुम्ही त्या टायमाला रिजेक्ट होऊ शकता. कोणतेही खोटे दाखले पाठवू नका. जे ओरिजिनल दाखले आहेत, शाळेची टीसी असेल, आणि कंपल्सरी 7वीची मार्कशीट असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमोसाईल असेल, हे सगळे कागदपत्र तुम्हाला कॉपी पाठवून येतं. आता हे कॉपी सगळे अटेस्टेड असले पाहिजे. आता तुम्ही म्हणणार की सर अटेस्टेड म्हणजे काय? सेल्फ अटेस्टेड, तुमच्या सह्या असल्या पाहिजे सगळ्या कागदांवर, नाहीतर जासाल इकडे तिकडे अटेस्टेड करण्यासाठी काही गरज नाहीये. सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स मारून घ्यायचे आणि सगळ्या याच्यावर तुमच्या सह्या करायच्यात. म्हणून हे सगळ्यांनी लक्षात असू द्या, तुमच्या सह्या असणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगालो. आणि काही काही जणांना जर कळत जरी नसेल तर तुम्ही मला डबल विचारू शकता, काही हरकत नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अर्ज विहित नमुन्याचा अर्ज सादर दिलेला आहे. म्हणजे अर्ज दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला उमेदवाराने 7वी 10वी 12वी किंवा उमेदवार कितवी शिकलेला आहे, अनुभव प्रमाणपत्र, तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही जॉईन करू शकता. आणि अर्ज शुल्क केवळ आणि केवळ फक्त डिमांड ड्राफ्टद्वारे स्वीकारण्यात येईल, हे लक्षात असू द्या. 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असला पाहिजे. मुलाखतीसाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवाराचा अर्ज सादर करतावेळेस दाखला कागदपत्र, मी म्हटलं तुम्हाला बघा, ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे सिलेक्ट होतील, आता काय होणार, तुम्ही अर्ज पाठवणार, माननीय मुंबई उच्च न्यायालय काय करणार, तुमचे सगळे कागदपत्र व्यवस्थित चेक करणार की हा विद्यार्थी पात्र ठरतो का बाबा या पदासाठी. चेक केल्यानंतरला काय करणार की लिस्ट, अजून मग वेबसाईटवर लिस्ट लागणार. आता तुम्ही हा विचार करू नका की सर लिस्ट फक्त एका महिन्यात लिस्ट लागते. ऑफलाईनचा रिझल्ट पटापट लागत असतो. हा जे आपण ऑनलाईन झालं की नाही भरती त्याचा तरी ठीक आहे, आपण थोडा विचार होतो इकडे तिकडे. आणि याचा जो पेपर आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचा, बरोबर, हा जो पेपर आहे ऑफलाईनचा, हा त्याच ठिकाणी होतो, मुंबई उच्च न्यायालयामध्येच होतो हा पेपर. नाही तुम्ही म्हणणार की सर मग एखाद्या शाळेत होणार आहे का, सर एखाद्या इकडे होणार, बिलकुल नाही, मुंबई उच्च न्यायालयात होतो. तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून अर्ज करा, मुंबईहून अर्ज करा, नागपूरहून अर्ज करा, कुठूनही अर्ज करा, तुम्ही कोणत्याही ठिकाणून अर्ज केला तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणीच परीक्षा द्यावी लागेल. 30 मार्काची परीक्षा, 15 मार्क कंपल्सरी. जसं मी सांगितलं होतं, जी शिपाईची एक्झाम झालेली त्या शिपाईच्या एक्झामला पण म्हणजे 15 मार्क कंपल्सरी सांगितलेले आहेत, तसं याच्यामध्ये पण सांगितलेले की तुम्हाला 15 मार्क कंपल्सरी आहे, बरोबर. म्हणून लक्षात असू द्या, सगळ्यांना सांगतोय व्यवस्थित अर्ज भरा. अर्ज टोटल म्हणजे सगळं मी तुम्हाला देत आहे, म्हणजे अर्ज पण देत आहे, सोबत जो अर्ज आहे फॉर्मॅट आहे ते पण देत आहे, लहान कुटुंब प्रमाणपत्र ते पण देत आहे. समजा अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला माहित नसेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता, त्या अनुभव प्रमाणपत्राविषयी पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता टोटल बघा, याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे 30 गुणाची परीक्षा आहे, आणि टोटल जे आहे ही 80 मार्काची एक्झाम होणार आहे. आता तुम्ही बोलणार की सर पेपर तर 30 मार्काचा आहे आणि मग तुम्ही 80 मार्क कसा काय सांगताय. लक्षात असू द्या, 30 मार्काचा तुमचा पेपर आहे. या 30 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 15 मार्क मिळवणे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक तुम्हाला येतो की नाही येत हे ते चेक करणार. नाही तर तुम्ही काय करणार, सर मला स्वयंपाक येतो असं न्यायालयाला सांगणार. मग न्यायालय काय करणार, हे किचन आहे कर भाऊ स्वयंपाक, भाऊला काहीच येत नाही आणि ताईला झपाझप स्वयंपाक येतो सगळा, म्हणून ताई सिलेक्ट. पण त्या ताईला पण सांगतो, स्वयंपाक ताई किचन मध्ये कधी गेली नसल आणि ताईला वाटली सरकारी नोकरी आहे आणि गेली किचन मध्ये उभं केलं, चल ताई हा स्वयंपाक कर बरं, ताईची पोळी इकडं आणि ताईची पोळी तिकडं असं जर चुकून झालं तर माननीय न्यायालय काय करेल, तुम्हाला 0 मार्क देईल. म्हणून सगळ्या ताईंना कळकळीची विनंती आणि सगळ्या भावांना कळकळीची विनंती, स्वयंपाक येत असेल तर तुम्ही हा अर्ज भरा. कारण की या अर्जामध्ये तुम्हाला 2 बेनिफिट भेटतायत, एक तर स्वयंपाकी आणि शिपाई, म्हणजे तुम्ही या पदावर रुजू होऊ शकता. एकदम चांगली, खूप बेस्ट अँड बेस्ट नोकरी आहे. स्वयंपाकी प्रत्यक्षित परीक्षा होणार 30 मार्काची, याच्यामध्ये तुम्हाला 15 मार्क मिळवणं गरजेचं आहे. पेपर जो होणार आहे 30 मार्काचा, याच्यामध्ये पण तुम्हाला 15 मार्क मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार 10 मार्काची. त्याच्यानंतर वैयक्तिक मुलाखत होणार, मुलाखत फक्त 2 ते 3 मिनिटात. मुलाखतीमध्ये फक्त तुमचं गाव, नाव वगैरे, तुम्हाला स्वयंपाक येतो का वगैरे असं तसं विचारतात, दुसरं काही नाही. टोटल हे जे येतं
हे 80 मार्क येतं. कदाचित मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर, कारण की माहिती खूप मोठी आहे बरोबर. अजून जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच याचा सेकंड पार्ट मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेलच, जर तुम्हाला सगळ्या ताईंना वाटत असेल. आणि रिक्वेस्ट करतो सगळ्या ताईंना, ही सरकारी नोकरी प्लीज हातातून जाऊ देऊ नका. या 6 जागा भलेही तुम्हाला वाटत असतील या 6च्या 18 जागा वाढू शकतात आणि जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण 2024-23 ला जरी बघितलं, 2019 ला जरी बघितलं, खूप जागा वाढलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ही संधी कोणीही हातातून गमवू नका, कारण की अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाहीये. आणि सगळ्या उमेदवारांनी काय करायचंय, जेवढे तुम्ही झेरॉक्स पाठवणार आहेत ते सगळे सेल्फ अटेस्टेड असले पाहिजेत. ओके. आणि एक लक्षात असू द्या, काही विद्यार्थी नवीन असतील, काही भाऊ किंवा काही ताई नवीन असतील, आपलं चॅनल नवीन जरी असलं, नवीन असतील, त्यांना माहित नसेल आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ, सगळे जे आहेत क्लास हे मोफत होतात. आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये, कारण की गोरगरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा हो म्हणून आपण सगळे लाईव्ह लेक्चर हे मोफत घेत असतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे, तुमच्या भावाला किंवा तुमच्या ताईला सगळ्यांना व्हिडिओची लिंक शेअर करा आणि त्या सगळ्यांना सांगा चॅनल सबस्क्राईब करायला, कारण की चॅनल जर त्यांनी सबस्क्राईब केला हाच तुमचा सपोर्ट आहे माझ्यासाठी. म्हणून सगळ्यांना प्लीज विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. कागदपत्राविषयी किंवा कोणत्याही प्रॉब्लेम विषयी जर तुम्हाला अर्ज भरताना जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कृपया मला कमेंट करू शकता. आणि दुसरी गोष्ट, व्हॉट्सअप चॅनल आहे, कारण की टेलिग्राम चॅनल 22 जून पर्यंत बंद आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेला आहे, ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपची लिंक जर तुम्हाला म्हणजे नसेल कोणाकडे, आता खूप विद्यार्थ्यांना माहीत झाले पण काही काही जणांना माहीत नसेल, तर तुम्ही कमेंट करा, तुम्हाला सगळ्यांना म्हणजे व्हॉट्सअपची लिंक पाठवल्या जाईल. विवेक कुसळकर नावाचं व्हॉट्सअपचं चॅनल आहे, त्याच्या माने ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जर गेलात तुम्ही युट्यूबच्या, त्याच्यामध्ये पण दिलेले लिंक दिलेले आहे, त्याच्यावर पण तुम्ही क्लिक करू शकता. आणि एकच शेवटचं बोलतो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. एखादा शिक्षक जर एवढा मेहनतीने एवढ्या कळकळीने शिकवतोय तर तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. थँक्यू.